असंच एक आहे आंबाघाट. आंबाघाटामध्ये मी असं ऐकलं आहे की ड्रायव्हर्स जे असतात ना तिकडे खूप सारं धुकं असतं. धुकं म्हणजे बघाल ना, फॉग. खूप सारा फॉग असतो. समोरची गाडी तुम्हाला दिसत नाही. हार्डली इथून 5-10 मीटरची गाडी दिसत नाही. इंडिकेटर लावलेलं सुद्धा दिसत नाही, एवढा फॉग. अक्षरशः ढग खाली येतं. आणि हे जे वातावरण आहे ना, म्हणजे पूर्ण जे पावसाचं वातावरण, कारण आंबाघाट कोकणातच पूर्ण फॉग, आणि तिथून गाड्या ज्या जातात तिथे खूप सारे ॲक्सिडंट्स होतात. आणि म्हणजे बरेचसे आत्तापर्यंत कमीत कमी 10-20 हजार माणसं मेली असतील तो घाट झाल्यापासून. आणि आंबाघाटाची पण एक वेगळी स्टोरी आहे की तो घाट कुणी दाखवला त्याला इंग्रजांनी मारलं होतं. कारण एवढा हुशार माणूस ते इंग्रजांना बघवला नाही, कारण इंग्रज त्याच्यावर शोध काढत होते. इकडून घाटाला आणि कोकणाला जोडण्यासाठी आम्हाला घाट बनवायचा आहे, पण रस्ता सापडत नाही. मेंढपाळ होता, तो मेंढपाळ त्याने दाखवलं की इथून असं तुम्ही टर्न घेऊ शकता, इथून असा रस्ता करू शकता. आणि त्याने सांगितल्याप्रमाणे इंग्रजांनी रस्ता बनवला आणि तो आजचा आंबाघाट आहे. आणि मग इंग्रजांनी त्याला मारून टाकलं. का? कारण असा एवढा हुशार व्यक्ती जर राहिला भारतीयांकडे तर उद्या काही करू शकतो असं आहे. म्हणून इंग्रजांनी त्याला संपवलं. तर तो एक. आणि दुसरं, तिथे बरेचसे ॲक्सिडेंट झाले. आता तुला माहितीच असेल की ॲक्सिडेंट्स होतात म्हणजे त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहतात, अकाली मृत्यू. बरोबर. म्हणजे त्यांना पण आयुष्य जगायचं असतं, त्यांच्या इच्छा आकांक्षा. तर त्यांचं एक असं असतं की मला जे करायला भेटलं नाही ते मी ह्या माणसाच्या मध्ये घुसून मी ते करून घेणार असं. पण त्यांचा पण एक वे चुकीचा असतो की म्हणजे एखाद्याला, म्हणजे त्याचं पण आयुष्य आहे ना, तुम्ही गेलात बरोबर, पण असं तिथे आहेत बरेच सारे ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि तिथे अजूनसुद्धा होतात. कळत नाही, मार्ग कळायला नाही आहे. अचानक गाडीचं स्टेअरिंग लॉक होईल आणि जवळजवळ 3000-4000 मीटर आतमध्ये, म्हणजे असं एकदम दरी आहे मोठी, तिकडे जाऊन मरण. असे खूप सारे घाट जे आहेत ना, घाटपट्टा पूर्ण, तिथे असे खूप सारे म्हणजे बाई दिसणार म्हणा, किंवा असं माणूस लिफ्ट मागेल आणि अचानक त्याचे पाय बघाल तर उलटे असतात, बाईचे पाय उलटे असतात. अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात कोकणात आणि हे ऐकलेले आहेत. आणि तुम्ही गेलात कुठेही कोकणात, कोणालाही विचारलात, प्रत्येकडे तुम्हाला एक स्टोरी भेटेलच. तर हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन पॉडकास्टमध्ये. आज आपल्याबरोबर ओमकार आहेत. ओमकार, कसे आहात तुम्ही? हाय, एकदम मजेत आहे. खूप दिवसांनी, म्हणजे अक्षरशः 2 महिने लागले आपल्याला. 2 महिने लागले, 2दा कॅन्सल झालं, खूप काय झालं. कॅन्सल झालं. तर शेवटी योग जुळून आले आणि आपण भेटलो. बाकी तू कसा आहेस? मी एकदम छान, एकदम मस्त. संडे सकाळी आपण मस्त शूट करतोय आणि तुम्ही मस्तपैकी राईड करून आलात एकदम लांबून. खूप लांबून आलं. येस. तुम्ही सांगा तुमच्याबद्दल की तुम्ही काय करता. आणि मी एका बँकमध्ये एक ॲज अ RM म्हणजे रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करतो. त्याचबरोबर एक माझं छोटंसं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, ते पण मी हँडल करतो. दुसरं पूर्ण म्हणजे फिरायला खूप आवडतं मला, त्यामुळे फिरत असतो. एक महिन्याभरातून एखादी ट्रिप असते बाहेर कुठेतरी लांब फिरण्यासाठी. नेचरमध्ये असतो फिरत. आमच्या इकडे म्हणजे खारघरला तुम्हाला माहितीच असेल, नेचर खूप. हो, खारघरला वगैरे तुम्ही पांडवकडा वगैरे ऐकलं असेल. पांडवकडा म्हणून एक मोठा धबधबा आहे, तर तिकडे म्हणजे ते पूर्ण एकदम नेचर तुम्हाला खारघरमध्ये आमच्या इथे दिसतं. त्यामुळे रविवार आला किंवा शनिवार असेल तर आम्ही तिकडेच जातो, जास्त एन्जॉय करतो. असं आहे. छान. पण आज आपल्यावर तुम्ही काही हॉरर स्टोरीज शेअर करणार आहात. हो. तर तुम्ही मागे म्हणजे आता जस्ट तुम्ही एक स्टोरी सांगत, मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला ह्या सर्व गोष्टींवर विश्वास कधीपासून झाला. कारण तुम्ही बँकेत काम करता, ते सर्व आहे. तर आपण जे असं सुशिक्षित लोक असतो, बरोबर, सुशिक्षित म्हणण्यापेक्षा आपण जे इकडे मुंबईत राहणारे लोक असतो, त्यांना ह्या सर्व गोष्टींवर एवढा विश्वास नसतो, म्हणजे जोपर्यंत अनुभव येत नाही किंवा सांगत नाही. तर तुम्हाला असा अनुभव कधी आलेला? कसं असतं, ॲक्च्युली विश्वास कोणाचाही बसेलच असं नाही, कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. म्हणजे आता बघायला गेलं तर माणसाला जेव्हा दिसतं तेव्हा तो पूर्ण ट्रस्ट करतो की हे आहे. पण आता बाकी लोक जे बोलतात नाही हे असं काही नसतं, त्यांना आपण काय बोलू शकत नाही. जेव्हा त्यांना अनुभव येईल तेव्हा ते विश्वास ठेवणार. तर माझा अनुभव सांगायचा म्हणजे कसा, ॲक्च्युली मी आणि माझा मित्र एक दिवस आम्ही चाललो होतो, हळद होती आमच्या इथे. त्या हळदीवरून रिटर्न येताना मी ती आकृती बघितली. ती जी आकृती होती गाडीच्या समोरून अशी अक्षरशः इकडे तिकडे होत होती. आणि ते बघितल्यानंतर मी टोटल ट्रस्ट ठेवला की हे असतं. हेच कशाला, ॲक्च्युली
आता जुनी जाणती माणसं असतात आपल्या घरी, म्हणजे आता समजा आजी आजोबा असतात आपले, त्यांच्याकडून पण सुद्धा काही गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात की हे असं इथे आहे, ह्या स्पॉटवरती हे आहे, हां इथून जाताना असं हसू नको, इथून जाताना केस बांधून जा. ह्यामागे आपण हसतो की हे काय सांगतायत, पण त्यामागे काहीतरी स्टोरी असते, काहीतरी रिॲलिटी असते. जसं की आपले जे वेद पुराण सगळे आलेत पुढपर्यंत, तसंच आपल्या आजोबा आजींकडून ते आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर कसं होतं, आपले जे पूर्वज आपल्याला जे सांगत आलेत त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो. कारण कसं, जे आपले ग्रंथ आहेत, पुराण आहेत, ते पण इतिहासातून आपल्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते पण काही ना काही बेस असेल म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं आहे स्टोरीज, आणि त्या आपण फॉलो करतो बऱ्याच ठिकाणी. पण काही लोक त्याला फॉलोज नाही करत, आणि मी पाहिलं आहे म्हणून मी त्याच्यावरती विश्वास करतो आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक व्यक्ती हा घाबरतो, फक्त असं आहे की तो दाखवत नाही की मी घाबरतो. ज्याला भीती वाटते हे बघून वगैरे, तो कायम विचार करणार काळोखात सुद्धा जाताना इथे काहीतरी असेल, असं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत. जर देव आहे तर दानव सुद्धा आहेत, आणि ते आपल्याला मानले पाहिजेत असं मला वाटतं. देवाची पूजा करतोय तर ते सुद्धा आहेत, हा फॅक्ट आहे, असं आहे. तर आणि त्यांना दरवेळी घाबरण्याची गरज नाही, कारण जोपर्यंत तुम्ही त्यांना त्रास देत नाही ते तुम्हाला त्रास नाही देत. कारण मला आठवते, मी मागे कुठेतरी ऐकलेलं की जसं आपली दुनिया आहे ना तशी त्यांचीही दुनिया आहे. फक्त फरक एवढा की आपण ते बघू नाही शकत, आणि त्या लोकांना असं बघूनही द्यायचं नाही आपल्याला की त्यांना ते वेगळं राहायचं आहे. तर तुम्हाला असं पहिलं अनुभव कधी आलेला, म्हणजे असं तुम्ही ऐकलेली कोणती गोष्ट जी तुम्हाला शेअर करायची आहे? आता मला एक सांगायला आवडेल की माझ्या आईकडून मला एक पहिली स्टोरी ऐकायला भेटली. बरं. तर ॲक्च्युली ही साधारण 1993 सालातली गोष्ट आहे, आणि ही स्टोरी घडलेली आहे कोकणामध्ये. गावाचं नाव सांगू इच्छित नाही मी, पण त्या गावामध्ये ॲक्च्युली असं होतं की एक जत्रा होती, म्हणजे एक देवीचं मंदिर आहे, तिथे जत्रा होती. आणि माझे आई वडील, मी आईच्या पोटामध्ये होतो, एक साधारण 4-5 महिन्याचा पोटात मी असेल. तर त्यावेळेला चाळीत राहायचे सगळे, लाईनमध्ये अशी चाळ. मुंबईत? नाही, गावी कोकणामध्येच. तर जिथे आंबाघाट आहे ना, आंबाघाट स्टार्ट, तिकडे त्या एरियामध्ये राहायचे. तर ॲक्च्युली अशी एक चाळ होती, त्याच्यामध्ये 6-7 कुटुंब राहायचे, आणि तिथूनच एक हार्डली 1-1.5 किलोमीटरवरती एक देऊळ होतं. तर त्या देवळामध्ये दरवर्षी जत्रा असायची. तर एक दिवस बायका बसल्या होत्या, म्हणजे माझ्या आई वगैरे सगळ्या गृहिणी असतात त्या बसलेल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की आज आपण तिकडे जाऊ, आज जत्रा आहे, तर जत्रेला आपण जाऊ आज तिकडे सगळ्यांच्या फॅमिलीबरोबर. आम्ही म्हणजे माझे बाबा लेट यायचे, त्यामुळे त्या म्हणाल्या की आम्ही पुढे जाऊन थांबतो, तुम्ही मागून या. तर रात्री 8:30-9च्या दरम्यान, 9-9:30च्या दरम्यान माझी आई आणि माझे बाबा रस्त्याने चालत निघाले. आणि कसं, एवढं 1-1.5 किलोमीटर अंतर होतं, आणि प्रेग्नंट असल्यामुळे ना अर्ध्या रस्त्यातच आहे ना, म्हणजे मम्मी बोलली राहू दे, मी एवढं नाही जमायचं मला चालायला. जत्रा दिसते, जत्रा होती पुढे, सगळी लोक तिकडे होती, म्हणजे गेलेली ऑलरेडी आधीच, आणि तिथे पोचायचं होतं, पण ते थोडं 500 मीटर लांब असेल. आई तिथून बोलली आपण रिटर्न फिरूया. सॉरी मित्रांनो, थोडं तुम्हाला डिस्टर्ब करतोय एका स्टोरीमध्ये, पण एक गोष्ट मला सांगायची आहे. तुम्हाला माहिती आहे का की आपलं पॉडकास्ट बघतात आणि जवळजवळ 80% लोकांना सबस्क्राईब नाही करत ओंकार. तर मला त्यांना हे सांगायला आवडेल की भाई सबस्क्राईब करा, कारण तुमच्यासाठी मग आम्हाला अशाच नवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करायला थोडं प्रोत्साहन मिळतं. तर नक्की तो सबस्क्राईब बटन दाबा. त्याच्या व्यतिरिक्त मला हे बोलायचं आहे की तुम्हालाही जर आपल्या पॉडकास्टवर येण्याची इच्छा असेल, कोणतेही स्टोरीज झाले, गोस्ट स्टोरीज झाले, किंवा काही तुमच्या फील्डच्या गोष्टी ज्यात तुम्ही काम करताय, तुम्ही डॉक्टर असाल किंवा तुम्ही लॉयर असाल, किंवा तुम्हाला असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या आहेत लोकांपर्यंत, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, ते तुम्ही भरू शकता. तिथे तुमची बेसिक डिटेल्स टाकू शकता, आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, आणि आपण सोबत एक पॉडकास्ट करू शकता. आता तुम्ही कंटिन्यू करा तुमची स्टोरी. बाय. तर रिटर्न फिरल्यानंतर ॲक्च्युली एक अशी समाधी होती, एक राईट साईडला एक समाधी होती, हायवेवरतीच एक्झॅक्ट. बरं. त्या समाधीच्या इथे एक वेश, म्हणजे एक धनगरी पोशाख असतो बघा, खाली धोतर असतं, वरती फेटा असतो, राखणदार. हां, आणि असं इथे एक शेला घातलेला असतं, ते म्हणजे घोंगडी टिळा वगैरे, आणि कोल्हापुरी चप्पल, आणि घुंगरू हातात म्हणजे काठीला. तर तो व्यक्ती असा आला, छुम छुम असं हे आवाज करत तो रस्त्याच्या त्या बाजून चालायला लागला. रिटर्न फिरलेत, आता घरी जात आहेत, कारण त्यांना पुढे मम्मीला जाणं शक्य होत नव्हतं. बोलले आपण रिटर्न जाऊ.
तर तो बाजूने त्या बाजूने चालतोय. तर तो असं बघतोय मम्मीकडे असं माझ्या. तर माझी मम्मीने असं बघितलं आणि माझ्या पप्पांना बोलली की ते बघा रस्त्याच्या पलीकडे ना एक माणूस चालला आहे, तो असा बघतोय आपल्याकडे. पप्पांनी माझ्या असं बाजूला बघितलं, त्यांना काहीच दिसलं नाही. कारण आई माझी मुंबईला राहिलेली, तिला कधी गाव माहितीच नाही. पहिल्यांदा लग्न होऊन आलेली आणि म्हणजे 1 वर्ष पण नाही हार्डली गावामध्ये. आणि बाबा आयुष्यभर गावीच राहिलेले. त्यांना कळलं हे काय आहे. तर चालतायत रस्त्याने. शेवटी त्या माणसाने रस्ता क्रॉस करून तो मम्मीच्या त्या बाजूला आला आणि हे तिघंजणं चाललेत आता रस्त्याने. तो विचारतोय, पोरी तुझं नाव काय असं. तर मम्मी माझी त्याच्याशी काहीच नाही बोलली. ती बोलते पप्पांशी, अहो हे नाव विचारतायत. तर माझे पप्पा बोलतात, तू काही बोलू नकोस, शांत राहा, फक्त माझ्याशी बोल, सरळ चालत राहा, आपल्या घरी जायचं आहे, एकही शब्द तिकडे बोलायचा नाही तुला. तो बोलतोय, पोरी कुठं चाललीस. मी बोलते, हा बघा परत विचारतोय, पोरी कुठं चाललीस. तर असे एक एक प्रश्न तो उकसवतोय म्हणजे बोलण्यासाठी, माझ्याशी बोल असं. आणि ही इग्नोर करतायत की नाही, म्हणजे मम्मी इग्नोर करते की हे बोलतात ना, म्हणजे मिस्टर माझे पप्पा, की बोलू नको म्हणजे काहीतरी असणार म्हणून हे बोलत आहेत. म्हणून चालतायत आणि अगदी घराच्या जवळ एक असा ना ब्रिज होता. तर त्या ब्रिजवरती आले आणि मम्मी आणि पप्पा, आणि तो पण बाजूला दिसतोय. आणि जसं ब्रिज क्रॉस केला तशी जोरात लात बसली मम्मीला. मम्मी अशी पोटावर पडली. बापरे. होतो आणि अशी उठली बेशुद्ध, म्हणजे अक्षरशः अर्धा मेल होतं ना तसं. तर मम्मीला अजून सांगते की आवाज आला मला, तू बोलली असतीस तर तू वाचली नसतीस, वाचलीस तू. म्हणजे ती त्याची हद्द होती. कसं असतं, एक ह्या गोष्टी असतात ना त्यांची हद्द असते. नदी असते म्हणा, या नदीच्या पुढे ते येऊ शकत नाही. किंवा एक वेस असते गावाची, त्याच्या पुढे ते येऊ शकत नाही, ओलांडू शकत नाही. बरोबर. तर तिथे जर बोलले असते तर जीव जाऊ शकत होता. तर ह्याच्यानंतर सीन असा झाला की त्या दिवशी रात्र गेली, म्हणजे मम्मीला दवाखान्यात आणलं जाऊन वगैरे. आणि ह्या गोष्टीवर विश्वास नाही ना कोण ठेवत, डॉक्टर थोडी विश्वास ठेवून नाही, असं भूताने लातो मारली. बरोबर. तर दुसऱ्या दिवशी माझे बाबा तिकडे गेले त्या गावामध्ये, आणि म्हणजे जिथून हार्डली 1.5 किलोमीटर, तिथून जवळपासच्या लोकांना विचारलं की रात्री ना इथे ॲक्च्युली असं झालं आहे, तर त्याचं तुम्ही काय सांगू शकाल का, तुम्हाला काय माहिती आहे का, कोण होती ती व्यक्ती वगैरे असं. ते म्हणाले की 15 दिवसापूर्वी इथे एक धनगर समाजाचा माणूस होता, जुना जाणता असा माणूस, दूध विकायचा. तर तो सायकलने दूध विकायला जायचा किटल्या पाटीला. बरोबर. आणि तो चालला होता आणि ट्रक आला भरधावून त्याला उडवला. आणि ज्या स्पॉटला तो तिथे समाधी दिसली ना, त्या स्पॉटला हायवेवरती त्याच्यावरून ट्रक गेला होता आणि तो तिथेच ऑन दी स्पॉट गेला होता. तर तेव्हा 15 दिवसापूर्वी, हार्डली 15 दिवसापूर्वी, त्यामुळे तो दिसला तिथे. जसा पोशाख सांगितला, हे असं आहे, हे असं, तसाच तो पोशाख घालायचा. तर ही एक स्टोरी, म्हणजे ही माझ्या आयुष्यातली मी आईकडून माझी ऐकलेली पहिली स्टोरी. आणि हे म्हणजे माझे बाबांना मी कन्फर्म केलं की मम्मी बोलते खरं आहे का. पप्पा पण तेच म्हणाले, हां असं झालं होतं, मला दिसत नव्हती व्यक्ती कोणी, पण मी ओळखून गेलो की हे असणारच, काही ना काय असणारच. आणि ज्याचा गण असतो त्या गणाला ते दिसतं, प्रत्येकाला दिसेल असं होत नाही, असं आहे. तर ही माझ्या आयुष्यातली पहिली स्टोरी होती. असं बापरे. पण डेंजर होतं तेच, म्हणजे ज्यांना दिसतं ना त्यांनाच दिसतं. कारण ते पण असतं ना की इन द एंड असं बोललं, आता जर आपण थोडं त्याला, कारण ह्याच्यावर खूप रिसर्चही झाल्यात आणि फॉरेनमध्ये अजून रिसर्च चालू आहे की हे खरं आहे की खोटं आहे. तर असं एक रिसर्च निघून येतं ना की सोल जे असतात ना, स्पिरिट असतात, ते एक एनर्जी असतात. आणि एनर्जीमध्ये एक फ्रिक्वेन्सी चालते, तर ते त्याच पर्सनला दिसतात ज्याची फ्रिक्वेन्सी त्याच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा मॅच होते. आणि आपण आपल्या ह्याच्यात बघायला गेलो ना, तर असंही म्हटलं जातं की आपल्या भारतात वगैरे की गणाचं वगैरे बोललात तुम्ही, ज्याचं गण असतं, ज्याचे ते ग्रह असतात, ते सर्व जुळवून आल्यावर मग त्याला दिसते आणि त्यांनाच जाणवते. म्हणून तर ते असतं ना की एका जागेवर एका ठिकाणावर एका माणसाला दिसली तर दुसऱ्या माणसाला नाही दिसत. जसं तुमच्या आईला दिसत होतं तर बाबांना नाही दिसत. तर ते वेगळं आहे थोडं, आपल्या समजण्याच्या थोड्या पलीकडे आहे. पण दुसरं काय झालेलं तुमच्यावर असं
दुसरं एक सांगेन मी, ती म्हणजे ही कुठेच तुम्ही ऐकले नसेल अशी कथा माझ्याबरोबर घडली. माझ्याबरोबर म्हणजे माझ्या सख्या भावाबरोबर घरी. ॲक्च्युली स्टोरी मी स्टार्टिंगपासून सांगतो कशी घडली ती. एक साधारण 2-3 वर्षापूर्वी अचानक माझा भाऊ मला कॉल करतो. मी ॲक्च्युली मुंबईलाच राहतो आहे गेली 6-7 वर्ष जॉबच्या निमित्ताने. तर भावाशी जास्त म्हणजे फोनवरच बोलणं आधीमध्ये होतं तेवढंच. भाऊ मला अचानक बोलतो आहे की दादा मला ना रोज रात्री एक स्वप्न पडतं आहे. आता स्वप्न पडतं म्हटल्यावरती आपण काय रिॲक्ट करतो, सगळ्यांनाच पडतं, ठीक आहे, हां नॉर्मल आहे ते. तर मी बोललो हां ना पडू दे ना, काय भयानक पडतं आहे काय. बोलतो हां. मी बोललो मग त्यात काय झालं, विसरून जायचं काय नाही, दुसऱ्याची काय नाही. बोलतो दादा मी डोळे बंद केले ना, झोपलो, परत मला ते स्वप्न जिथे संपलं होतं तिथून कंटिन्यू होतं. त्याच्यानंतर सलग 15 ते 20 दिवस त्याला ते स्वप्न पडतच होतं. मग तो रोज मला फोन लावायचा. मी विचार करायला लागलो, माझा भाऊ म्हणजे असं डेली आमचं कधी फोनवर बोलणं नसायचं, कधीतरी असायचं म्हणजे 2-3 दिवसांनी एकदा असं. हा डेली मला सकाळ संध्याकाळ फोन लावतो आहे, म्हणजे सिरियस आहे काहीतरी. तर तो पण एवढा हुशार, त्याला जे जे दिसायचं ना स्वप्नामध्ये तो ते पूर्ण एका वहीमध्ये रेखाटायचा, लिहून काढायचा. बापरे. इथे असं असं आहे. नक्की त्याला काय दिसत का होतं स्वप्नात? दिसत म्हणजे त्याला एक गाव दिसायचं. एक गाव दिसायचं. त्या गावामध्ये त्याला एक विहीर दिसायची. विहिरीच्या बाजूला एक घर दिसायचं. म्हणजे तेव्हा ते नवीन घर दिसायचं. आणि ते नवीन घरामध्ये म्हणजे कसं असं फॅमिली आहे, सगळी फॅमिली राहते, खेळते. त्याच्यानंतर गावामध्ये असे गुरं वगैरे जात आहेत, असं पूर्ण ते गाव त्याला दिसायचं असं. आणि त्या गोष्टीचा शेवट व्हायचा त्या विहिरीच्याच. म्हणजे रोज तो जिथे त्या डोळे उघडायचे त्या विहिरीमध्येच असं, म्हणजे शेवटला विहीर यायचीच ती. आणि तो ते आहे ना पूर्ण रोज तेच स्वप्न पडून आहे ना त्याच्या लक्षात एकदम, म्हणजे उठला की लगेच तो हात बाजूला ना वही घेऊन बसायचा की हे होतंय ते मी लगेच रेखाटणार. तो लगेच रेखाटायला बसायचा. आणि जे त्याच्यात काय म्हणजे त्याला समोरच्या व्यक्ती बोलतात तिकडे ते सगळे लिहून ठेवायचा की हा असं म्हणाला. आणि तो त्याचा मला ना फोटो पाठवायचा तिकडे गावावर. आणि किती टायमापासून घडत होतं हे? हार्डली 15-20 दिवसापासूनच घडत होतं. कधीच असं झालेलं नाही की त्याला असं झालं आहे, म्हणजे असं स्वप्नाचे कंटिन्युअस होतं वगैरे. हे म्हणजे असं वाटलं आम्हाला की हे काय म्हणजे याचा पुनर्जन्म वगैरे असू शकतो. आम्ही त्या टेन्शनमध्ये की ह्याचा काय पुनर्जन्म होतोय का, ह्याला बरंच जन्म झाला आहे, जुनं काय आठवतं आहे का, असं आम्हाला वाटायला लागलं. मग शेवटी त्याला म्हणजे अक्षरशः देवाचा अंगारा वगैरे लावला तरी पण ते कंटिन्युअस चालूच होतं. असं रोज दिसायचं. मग शेवटी एक दिवस आम्ही काय केलं की त्याला घेऊन भटजींकडे गेलो आम्ही. एक आमच्याकडे बघतात भटजी की काय म्हणजे याचं आहे वगैरे सगळं. तर त्यांनी असं सांगितलं की ह्याचा जन्म कधी झाला आहे, म्हणजे 5 तारखेला 5 मेला ह्याचा जन्म झाला आहे. तर त्याच दिवशी असं काही झालं होतं का आजूबाजूला अशी निगेटिव्ह गोष्ट जी म्हणजे तुमच्या जवळपासच झाली आहे? जवळपास म्हणजे कुठे? हॉस्पिटलमध्येच. तर ह्या स्टोरीला एक बेस काय आहे तो आता तुम्हाला मी सांगतो. तर तो जो आहे, इकडे माझा भाऊ जन्मला आमच्याकडे, म्हणजे माझा भाऊ जन्माला आला तर सगळे आनंदी झाले की बाबा हा मोठा मुलगा हा पण आहे आता, म्हणजे चांगलं आपलं कंटिन्युअस सुखाचं सर्व आपलं होईल असं. तर सगळे खुश आनंदी झाले एकदम, आई वगैरे बाबा वगैरे. आणि सगळे पेढे वाटतात तिथे आजूबाजूला. आणि त्याच टायमाला त्याच हॉस्पिटलमध्ये, गावी कसं असतं हॉस्पिटल्स जे असतात ना ते एकदम छोटी असतात, म्हणजे पडकी, म्हणजे तुम्ही बोलू शकत नाही. मुंबईला आपल्याकडे बघायला तर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स, गावी तुम्ही बघाल तर पंख्याला चार आवाज असेवाले हॉस्पिटल्स असतात. तर तिथेच बाजूला हा इकडे झाला आणि तिकडे बाजूला एक माणूस ऑफ झाला. त्याच्या घरी सगळे रडत होते आणि इकडे सगळे आनंद मनवत होते असं. तर हे झालं कधी, आता त्याचं वय आहे साधारण 25 वर्ष आणि हे साधारण 4-5 वर्षापूर्वी तो 20 वर्षाचा असेल तेव्हा ह्या गोष्टी त्याला परत हे व्हायला लागल्या, म्हणजे स्वप्नात येऊन त्याला दिसायला लागलं ते घर वगैरे. म्हणून ह्यांनी काय केलं, म्हणजे हे जे आम्ही दाखवलं ते भटजीने की ह्याने हे चित्र काढलेली आहेत. आणि ती जी विहीर होती आणि ते घर ते त्या गुरुजींनी ओळखलं
आणि तशी जी विहीर होती ना खाली म्हणजे असते माहिती आहे अशी काळ्या दगडाची अशी असते ना खालून चालत जाता येतं पायऱ्या असतात तशामध्ये तशी युनिक विहीर होती. त्यामुळे त्यांनी लगेच ओळखलं ही विहीर कुठची आहे. ते बोलले एक गाव आहे इथून आपल्यापासून एक साधारण 15-20 किलोमीटरवर तिथे साधारण असं विहीर आहे आणि असं घर आहे, एकदा तुम्ही जाऊन कन्फर्म करून या. तर भावाला घेऊन आम्ही गेलो तिकडे. त्याने तो रस्ता सांगत होता, तो त्या गावात कधी गेला नव्हता. तो लिटरली रस्ता सांगतोय, इथून असं जायचं, इथून लेफ्ट घ्यायचा, इथून राईट घ्यायचं, असं करत करत त्याने त्या घरापर्यंत आम्हाला नेऊन पोचवलं. आत्ता सांगताना काटा आला अंगावर माझ्या अक्षरशः. तो बोलतोय तीच विहीर, ती बघा तीच विहीर. तर मला सांगताना मध्ये अक्षरशः शार येतात अंगावर. त्यांनी जे घर रेखाटलं होतं ना सेम टू सेम ते घर म्हणजे पडीक घर होतं, सेम टू सेम. त्याने नवीन घर रेखाटलं होतं असं, पण ते सेम टू सेम तसंच जे जीर्ण झालेलं असतं असं तसं ते घर होतं. तसंच बाहेर ती विहीर आणि त्याने खेळताना मुलांची चित्र वगैरे तशीच तुळस. बापरे. ते हे सगळं त्यांनी म्हणजे तो त्यांना दाखवलं हेच आहे ते. कारण आम्हाला कन्फर्म झालं की म्हणजे ह्याला हेच दिसतंय गाव. आणि नंतर समजलं तो जो व्यक्ती वारला होता त्याचंच ते घर होतं. त्याच्यानंतर ह्याच्यापासून छुटकारा आता कसा घ्यायचा म्हणून भटजींकडे गेलो. आम्हाला भेटलं तेच आहे घर, तेच आहे हे आहे. त्यांनी सांगितलं की कुठची त्याची वस्तू असेल जी तो घालतोय शरीरावर, ती वस्तू जाळून त्या विहिरीत टाकून द्या, त्याला दिसणं बंद होईल. कुठची अशी वस्तू आहे जी कुठची वस्तू जो तो परिधान करत असेल, जसे कपडे किंवा हातात काय घड्याळ वगैरे जो ते परिधान करतो, तर ते फक्त जाळायचं आणि त्याच्या अंगावरून काढून टाकायचं आणि आम्हाला माफ करा आमची चुकी झाली असं फक्त बोलायचं तिथे आणि निघून या, मग तुम्हाला परत कधी असा त्रास होणार नाही. आणि त्याला एक ताबीज दिला. तर त्याने तसं केलं. आम्ही त्याला घेऊन गेलो, त्याचं शर्ट तिथे काढलं, शर्ट चाळलं, टाकून दिलं आणि माफी वगैरे मागितली आणि तिथून रिटर्न आलो. त्या दिवशी पण त्याला स्वप्न पडायची बंद झाली. म्हणजे ह्या स्टोरीचा एंडला आपल्याला कळतं. म्हणजे तेव्हा असं झालं होतं 1999 साली. इकडे हा जन्मला आहे, तिकडे ते वारलं आहे आणि त्याचं कधी त्याला आठवतं आहे. म्हणजे तेव्हा मला अजून ट्रस्ट झाला या गोष्टींवरती की जो व्यक्ती कधी आपल्या आयुष्यात त्या गावात गेलेला नाही, जिथे जायला रस्ता पण नव्हता, साधारण असा खडबडीत रस्ता, तिकडचं सगळं तो रस्ते दाखवतो आहे आम्हाला, तिथे घेऊन जातो आहे आणि जे त्याने रेखाटलेले चित्र आहेत ती चित्रांना मॅच होतं आहे ते घर आणि सगळं हे परिसर. तेव्हा एक विश्वास बसला मला ह्या गोष्टीवरती. हे जेव्हा घरी झालं तेव्हा अशा गोष्टी खूप साऱ्या ऐकल्या होत्या. कारण कसं कोकणात तुम्ही नाक्यावर गेलात ना, तिकडे तुम्हाला ही गोष्ट प्रत्येकाकडे ऐकायला भेटतेच, इथे हे आहे तिथे ते आहे असं. तर ही मला तिथे म्हणजे अगदी आपल्या घरात आपल्या झाल्यामुळे कन्फर्मेशन झालं की ह्या गोष्टी असतात. म्हणजे ते का झालेलं, म्हणजे त्या माणसाला वाईट वाटलं की तुम्ही आनंदी आहात म्हणून. कसं असतं माहिती आहे, आपण एखाद्याला म्हणजे आपला हेतू नव्हता तो, आपला हेतू नव्हता की त्यांना दुःख. पण कसं असतं काय, आपण एखाद्याला डिवचलं तरच तो आपल्या मागे येतो असं म्हणतात. पण आपण अनावधानाने झालं होतं ते आपल्याकडून की आपल्या घरी आनंदाचं वातावरण आहे, त्यामुळे आपण आनंद साजरा करतोय आणि तिकडे दुःख झालं होतं असं. त्यामुळे त्याचा काहीतरी इम्पॅक्ट झाला असावा. पण जे अजूनसुद्धा घर आहे, अजूनसुद्धा ती विहीर आहे, सगळं आहे. मी आता तिकडून आता हायवे झाला आहे चांगला, मुंबई गोवा हायवे जवळच आहे. तिथून हार्डली दिसतं, हायवेवरून असं दिसतं. पहिल्यांदा रस्ता नव्हता तसा आतमध्ये जायला, आम्हाला दिसतं ते आता विहीर वगैरे. पण त्यापासून काही त्रास नाही असं आहे. म्हणजे आपण माफी मागितली की ते सुद्धा माफ करतं आपल्याला असं आहे. अशा गोष्टी आहेत सगळ्या. हे तर म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे जी मी ऐकली आहे. कारण जनरली अशा असतात ना, खूप प्रेडिक्टेबल गोष्टी असतात, लोकांबरोबर चाललेत, लोकांना कोण दिसलंय. पण आता कसं आहे तुमचा भाऊ? व्यवस्थित, त्याला काही टेन्शन. त्यावेळी पण काही झालं नव्हतं, स्वप्न येत होतं, फक्त स्वप्न यायची असं, बाकी काही नाही असं की म्हणजे ताप येतोय किंवा काय आजारी पडलं काही नाही. त्याला फक्त रात्रीचं म्हणजे कसं आपल्याला माणसाला सुखाने झोप लागली पाहिजे, त्याच्यावर डोळे बंद केले की लगेच त्याला ते स्वप्न कंटिन्यू चालू, तिथून चालू, जिथे बंद झालं आणि तिथून चालू.
असं आहे. तर ते एक आहे. मला हॉरर मूवीज बघायला आवडतात. हॉरर मला भीती वाटते ॲक्च्युली बघायला. मी असं बघतो, जर 3-4 लोक असतील तर बघतो मी. असं एकट्याने बघू शकत नाही. कोणती हॉरर मूवी बघितली आजपर्यंत? मी आता पहिल्यांदा जुन्यातले बघितले, म्हणजे एक ही बघितले रॉंग टर्नचे सगळे एपिसोड्स बघितले. काय असतं त्याच्यात, स्टोरी काय असते? रॉंग टर्नमध्ये कसं असतं ॲक्च्युली, एक जंगल असतं आणि जंगलामध्ये ना काही म्हणजे हे माणसं असतात ज्यांना म्हणजे त्यांचे चेहरे विचित्र असतात, विद्रूप, आणि ते माणसांना खातात. झोंबीज नाही, झोंबी पण म्हणू शकतात त्यांना. तर ते जंगलामध्ये राहत असतात आणि कसं असतं, हायवेवरून एक असा टर्न दिले असतो. तर आता समजा तुम्ही इकडून चाललात आणि अचानक तिकडे तुम्हाला जायचं आहे आणि इकडे शॉर्टकट तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही तिकडे टाकले, तुम्ही परत घरी येऊ शकत नाही. कारण ते असं भयानक मारतात म्हणजे तुम्हाला म्हणजे कळणार नाही. कोयतीने अक्षरशः, कोयती म्हणा ते हे असं लाकूड तोडायचा सॉ, त्याच्याने बोटं तोडतात, हात तोडतात, डोळे काढतात आणि ते अक्षरशः ते जेवण बनवून खातात. तेव्हा तिथे लिहून येतं रॉंग टर्न. म्हणजे तुम्ही एक टर्न रॉंग घेतला, एका रॉंग टर्नमुळे तुमचं आयुष्य हे झालं. तर ह्याचे जवळजवळ मी 3-4 पार्ट्स बघितलेत. खूप त्याचे आहेत पार्ट्स आणि म्हणजे चांगला हॉरर होता एकदम. आणि अचानक ते समोर जे येतात ना, त्यांचे चेहरे एकदम विद्रूप असतात, नाक वगैरे लांब असतं. तर तो एक बघितला आहे. आणि दुसरा म्हणजे आपला तो फायनल डेस्टिनेशन, त्याचे 2-3 पार्ट, ते 2-3 आलेत. ते माहिती आहे ना, एक मध्येच कंटेनर असतो, लाकूड अचानक पडतात आणि पूर्ण चिंदड्या होतात बॉडीच्या. तो एक, परत एक विमानाचा, त्याला दिसतं स्वप्नामध्ये. सेम आता ही जी स्टोरी आहे ना, हे तसं म्हणजे हे तसं म्हणता येणार नाही, हे पाचचं दिसत होतं. इन्सेप्शन पाहिलंय तुम्ही? नाही. इन्सेप्शन मध्ये पण काहीतरी हॉरर नाही आहे, पण तो स्वप्नात तसं होतं ते सर्व. येस. म्हणजे कसं आहे ते हॉलिवूडचे मूवीज जे आहेत ना, ते ॲक्च्युली असं वाटतं की खरंच घडलेलं आहे की काय कुठे. कारण त्यांची जे स्टोरी असते ना, ती एकदम रिअलिझम असतं. आणि बघायला गेलं तर म्हणजे कसं, आपल्या बॉलिवूडपेक्षा किती पटीने पुढे आहे हॉलिवूड, असं आहे. आणि खूप छान, म्हणजे हॉलिवूडचे बघितले तरी ते हिंदी ट्रान्सलेट केलेले असतात ना, ते बघायला अजून आवडतं. कारण जे आपले बॅकग्राऊंड म्युझिक देतात, बॅकग्राऊंड व्हॉईस देतात ना, त्यांचे जे जोक्समध्ये बोलतात, त्यामुळे अजून बघायची इच्छा होते हॉलिवूड मूवीज. इंग्लिशमध्ये असं बघत नाही, पण हिंदीमध्ये वगैरे बघतो मी, असं ते काय आहे. नाईस. तुम्ही आहट वगैरे बघायचा? हो, आहट बघायचं. आणि एक सांगायचं म्हणजे एक 5 स्टोऱ्या असतात बघा त्या पिक्चरमध्ये. एक पिक्चर आहे बॉलिवूडचाच आहे, जुनाच आहे, 2003-4-5 सालातला. नाना पाटेकर माहिती, त्याच्यामध्ये फोटो हे असतो, मीडियाचा माणूस असतो आणि तो एखाद्याच्या गाडीला लिफ्ट मागून त्याच्यामध्ये बसतो आणि त्याला विवेक ओबरॉय असतो त्या पिक्चरमध्ये. तर तो विवेक ओबरॉयला बोलतो तिथे ॲक्च्युली काय असतं, नाना पाटेकर आहे ना, तो असाच एका सुनसान रस्ता असतो, त्या रस्त्यामध्ये असा हात दाखवतो. डायरेक्टर जसे कपडे घालतात ना, जॅकेट वगैरे, जॅकेट, टोपी, आणि अशा हातात त्याच्या बॅग, त्या बॅगेला असतो कॅमेरा, बघा कॅमेरा असतो. तर तो असा हात दाखवतो आणि विवेक ओबरॉय येऊन गाडी थांबवतो, हा त्याच्याबरोबर बसतो. तर नाना पाटेकर त्याला बोलायला सुरुवात करतो की जशा इकडच्या तिकडच्या गोष्टी, आणि नंतर बोलतो की आगे म्हणजे पुढे 1 किलोमीटरवरती एक स्मशान आहे, तिथे थांबव, मला तिथे जायचं आहे. तर विवेक ओबरॉय त्याला विचारतो की म्हणजे का, म्हणजे तुला तिथे का उतरायचं आहे? तो बोलतो की म्हणजे असं बोलता बोलता, मी भूत आहे ना, मी भूत आहे ना, मी तिथेच तर जाणार. तर हा विवेक ओबरॉय बोलतो त्याला, तू भूत आहेस? मी असं ऐकलं होतं की भूतं दिसत नाहीत, भूतं गायब होतात, मला गायब होऊन दाखव. तो बोलतो नाही, ऐसा थोडी रहता है वो आपको, म्हणजे तुम्ही ऐकलं आहे ते, पण रिॲलिटीमध्ये भूत अशी दिसतात. तर तिथे जातो विवेक ओबरॉय, त्याला घेऊन स्मशानाच्या बाहेर गाडी थांबवतो आणि गाडीतून फिरून त्याच्या इथे येतो, बोलतो आत्ताच्या आता गाडीतून उतर. विवेक ओबरॉय बोलतो, त्याला बोलतो उतर, मला नाही तुझ्या प्रवास करायचा. तर हा काय बोलतो की नाही 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 नाही, असं बोलतो, नाही नाही मी नाही उतरणार. मग हा विवेक ओबरॉय बोलतो, तुला बघायचं भूत कसं असतं? बोलतो अशी, तो चष्मा असा काळा गॉगल घातलेला असतो, तो काढतो, बघ भूत की आंखें नाही रहती. आणि त्याला तो भूत असतो, विवेक ओबरॉय भूत असतो. हा मजाक करायला जातो, त्याला डोळे नसतात. बोलतो देख नाही तुझे भूत गायब कैसे होत आहे. तो अशी टिचकी वाजवतो आणि गायब होतो. नाना पाटेकर असा बघत बघत हार्ट अटॅकने तिथल्या इथे मरतो.
असं बघतच राहतो. नंतर त्याचा क्रू येतो पूर्ण पाठीमागून त्याला फॉलो करत, बकरा बनवतात ना तसा क्रू येतो मागून आणि बघतात तर नाना पाटेकर असाच असतो, प्रँक करत असतात ते लोक. हां, त्याला असा हात लावतो तो खाली पडतो. ओ, ती एक स्टोरी म्हणजे तो गायब होऊन दाखवतो त्याला. बापरे. असं खूप सारे म्हणजे त्याच एका पिक्चरमध्ये आहे ना ॲक्च्युली. म्हणजे ही स्टोरी कशी असते, 7-8 मित्र आहेत नाही फिरायला जातात आणि तिकडे ते एकामेकाला स्टोरीज सांगतात की म्हणजे ही अशी अशी स्टोरी एक आहे. तर ही कोणता पिक्चर आहे? इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग नाव पाठवा, नक्की बघायला आवडेल. खूप म्हणजे असं त्याच्यामध्ये 5 स्टोरी आहेत त्या. ही एक स्टोरी झाली, अशा 4 अजून आहेत, इंटरेस्टिंग आहेत खूप सारे. आणि हिंदीतला आहे, त्याच्यामध्ये बरेच आपले हिंदीतले ॲक्टर्ससुद्धा आहेत म्हणजे जुन्यातले. जुना मूवी आहे, खूप जुना, 2003-4 सालातला. एक खूप इंटरेस्टिंग आहे, हा एकदा बघा नक्की. म्हणजे हे मूवीजचं झालं, पण अजून असं कोणते इन्सिडेंट झाले तुमच्या बरोबर किंवा तुम्ही ऐकलेलं तुमच्या घरात वगैरे, असं काय झालंय? तर एक असा इन्सिडन्स आहे की एक गाव आहे, धरून चला, मी आता त्या गावाचं नाव नाही घेत काही कारणास्तव. मी आणि माझा भाऊ तिकडे फिशिंगसाठी गेलो होतो. तर शनिवार रविवार असा म्हणजे गावी सुट्टी असायची शाळांना, तर भावाला घेऊन मी जायचो नेहमी मासे पकडायला. आणि एक वेगळीच आवड, तुम्ही बघितलात ना कोकणामध्ये कसं एवढं समुद्र आहेत, नद्या आहेत, आम्हाला मासे पकडण्याची खूप आवड. तर भावाला घेऊन गेलो आणि भावाला अशा ठिकाणी घेऊन गेलो मी जिथे आम्ही कधी गेलेलो नव्हतो आधी बाकीच्या नदीमध्ये सगळीकडे आम्ही करायचो फिशिंग, पण तिथे एवढे मासे लागायचे नाहीत. म्हणून एक असा धबधबा पडतो, त्या धबधब्याची इथे लोकं जायला घाबरायची. पण तेव्हा लहान म्हणजे असेल एक साधारण 12वी-13वीला असेल, 12वीला, आणि भाऊ एक मला साधारण 7वी-8वीला एवढेच. तर गेलो तिकडे धबधब्याच्या इथे आणि असाच जून-जुलैचा महिना, म्हणजे तेव्हा पाऊस कोकणामध्ये अफाट असा त्या टायमाला. आणि गरी टाकली आणि तिथून ना धबधब्यातून आवाज यायला सुरुवात झाली. मी गरी टाकली साधारण दुपारी एक 11:45-12चा टाईम असेल. तर धबधब्यातून असा आवाज यायला सुरुवात झाली. तर मला वाटलं पाऊस म्हणजे पाणी पडतं आहे ना, ते दगडाला लागून हा आवाज येतो. त्यामुळे मी इग्नोर करत होतो. आणि माझ्या भावाला जाणवत होतं की काहीतरी आहे. म्हणून तो बोलतो आहे, दादा चल जाऊया. बोल नाही, थांब ना, मासे येत आहेत. अरे घरी टाकतोय मी, घरी टाकले 1 मिनिट व्हायच्या आधी मासा येतोय. एवढे मासे मोठे. मी असं काढतोय, माझा भाऊ सोडवतोय, ते पिशवीत टाकतोय, अर्धा तास मासे पकडले. अर्ध्या तासाने काय झालं, आवाज तो आहे ना वाढायला लागला. मला पण वाटायला लागला मनातून की नको, राहू दे, जाऊया. काहीतरी म्हणजे आवाज हा येतोय, हा त्या गोष्टीचा नाही आहे, पाण्याचा. 1:15, 1:30 वाजले असतील. मी भावाला बोलत चल जाऊया. त्याच्या हातात पिशवी आहे. मी बोललो ते पिशवी इकडे. और पिशवी घेतली, एकच मासा त्याच्यात. म्हणजे मी तो दोघंजण बघतोय, अरे पिशवीचं वजन तर होतं, लागत होतं हाताला वजन. आणि उघडून बघतोय आतमध्ये एकच मासा असा उडत होता, फक्त एक मासा. म्हणजे आम्ही जे गेले अर्धा तास जे करतोय, मासा सोडवतोय, त्याच्यात टाकतोय, हे काय होतं म्हणजे हे ॲक्च्युली ह्याला पण काय म्हणू शकतो, एक चकवा म्हणू शकता तुम्ही. की आम्ही तिथेच हे करतोय, टाकतोय, मासा येतोय, हे करतोय, टाकतोय, हेच चालू आहे आमचा. मासा होता एकच. तिथून ॲक्च्युली काय झालेलं, त्या जागेचा मी बॅक स्टोरी सांगतो काय आहे ते. ॲक्च्युली तिथे काय झालेलं, जुन्या काळामध्ये माहिती आहे आपले इंडिया पाकिस्तानचा पिक्चर होता बघा, सनी देओलचा, तो उखडतो काय ते पंप उखडतो, नाव नाही आठवत. ठीक आहे, गदर बरोबर. त्याच्यातला जो ट्रक आहे ना, तसे पहिले ट्रक चालायचे आमच्या इकडे गावी. ते पहिल्यांदा कसं आहे, ते पहिल्यांदा रिवाज असा होता आमच्याकडे की मुलीकडच्या म्हणजे मुलीच्या मांडवात लग्न लागायचं किंवा मुलाच्या मांडवात लग्न लागायचं. तर पूर्ण म्हणजे वराड जे असायचं, वराड लग्नाचं, तेव्हा बस वगैरे एवढे जास्त नव्हत्या. तर तसे ट्रक असायचे, ते पाठी पूर्ण वराड बसायचं. नवरा बायको सगळे त्याच्यातच बसायचे. म्हणजे नवरा जर जात असेल तर नवरा, रिटर्न येताना नवरा बायको त्याच ट्रकने यायचे असं. आणि पूर्ण कुटुंब म्हणा, सगळेजण त्या एका ट्रकमधून चालले होते. आणि काय झालं, अचानक
त्या गाडीचा बॅलन्स गेला त्याच्या, म्हणजे ट्रकचा साईड देताना कोणाला तरी, की ही जुनी गोष्ट आहे फार, 1992-93 सालातली असेल, खूप जुनी आहे. आणि तो पूर्ण ट्रक आहे ना त्या डोहामध्ये गेला, पूर्ण असा पडला आणि ट्रक उलटा झाला माणसांच्या अंगावर. हार्डली हाईट त्याची असेल, म्हणजे वरून खाली, रस्त्यावरून खाली हाईट कमीत कमी एक 50-60 फूट एवढं खाली असा उलटा ट्रक झाला. सगळी माणसं गेली, नवऱ्यासकट सगळं, नवरा बायको वराड, कोणी वाचला नाही. एक लहान मुलगी फक्त वाचलेली, छोटी, ती पण कशी सगळ्या लोकांच्या याच्यात वाचली. तर तिथे अजूनसुद्धा असा इन्सिडन्स होतो, कधी अमावस्येला पौर्णिमेला ताशांचा आवाज येतो, लग्नाच्या ताशांचा ढोलचा आवाज येतो, वाचवा वाचवा असा आपण आवाज येतो. अमावस्येला येणारच. आणि त्याच जिथे बुडली होती, म्हणजे त्याच्यानंतर तिथे रिकन्स्ट्रक्शन झालं, भिंती वाढवल्या, आणि म्हणजे तिकडे जाणं तर म्हणजे गाडी वगैरे जाऊ शकत नाही, बरोबर, तेव्हा काहीच नव्हतं. तो एक तिथे इन्सिडेन्स आहे. त्यामुळे तिथे असं वाटतं की म्हणजे आपल्याला तिथे काही ना काही होतं, वेगवेगळे असे अनुभव येत असतात. वेगवेगळे अनुभव तिथे आपल्याला येतात, असं आहे. आणि तो स्पॉट बघायला गेलं ना तर तिथे सगळं म्हणजे पिंडदान वगैरे करतात ना, मृत्यू झाल्यानंतर ते सगळं त्या स्पॉटवरती करतात, कारण तिकडे पाण्याचा स्रोत आहे, अस्थि विसर्जन वगैरे त्या स्पॉटला करतात. आणि वेळ असेल ती आमची काळ आला होता पण वेळ आली नव्हती, बरोबर, म्हणून आम्ही वाचलो असं म्हणता येईल. आणि म्हणजे आता कसं असतं ह्या गोष्टीत सांगायचं म्हणजे, जर तुम्हाला कोणी मोठा माणूस सांगत असेल ह्या ठिकाणी जाऊ नका. किती वाजले होते त्यावेळी? दुपारी 12 निघालो तेव्हा किती 1 वाजला असेल. म्हणजे ही तासाभराची गोष्ट आहे. पूर्ण तासभर मी आणि माझा भाऊ मासे पकडतोय आणि एकच मासा पिशवीमध्ये. चेक करणारी पिशवी बघितली, फाटले का खालून, ते पण नाही. म्हणजे सांगेल तर विश्वास कोण ठेवणार आहे या गोष्टींवरती? घडलंय त्यालाच माहिती आहे. आजला सुद्धा म्हणजे माझा भाऊ ते मला बोलतो की मी त्याला सांगितलं होतं मी रिकीकडे जाणार आहे आपल्या स्टोरीज सांगायला. तो बोलला ती माशांच्या आठवणीन सांग, माशांच्या आठवणीन सांग त्याला. असं म्हणजे अशा होतात, बऱ्याचशा स्टोरीज होतात कोकणामध्ये. तर ह्या तिकडचे माझा हा अनुभव आहे. अशा ऐकलेल्या स्टोरीज खूप आहेत, म्हणजे अक्षरशः आपण सांगायला लागलो ना वेळ पुरायचा नाही, खूप सारे आहेत. तुला एक सांगतो तरी पण मी. एक आहे ना, एक गाव आहे आमच्या इकडे, म्हणजे एक साधारण राजापूर आहे ना त्याच्या आधी ते गाव लागतं. तर त्या गावामध्ये कसं आहे, एक स्पॉट आहे, एक झाड आहे. त्या झाडाच्या इथून ना एक वड्यांचा वास येतो. वडा, आपण जे फणसाचे वडे असतात ना, ते तळताना वास येतो, तसा वास येतो. आणि जर तू वास असा आतमध्ये घेतला आणि जर तू असा अंडा असतो तो गेला, म्हणजे आवडीपोटी असं केलंस तर तुझ्यावरती हवी होते असं. आता हे त्या गावातल्या लोकांना माहिती आहे की असं आलं की लगेच तिथे थू करायचं, म्हणजे त्याचं आपल्या हे नाही करायचं, आतमध्ये घ्यायचा ना वास, थुकून टाकायचं असं. त्याच्याने आपल्याला काय होत नाही. पण मी असं ऐकलं आहे की तिथून एक संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान कोण चालत असलं एकटं म्हणा, फणसाच्या गऱ्यांचा वास येतो किंवा वड्यांचा वास येतो, असे त्यांना वास येतात. ज्यांना माहीत नसेल तो ते इनेल करतो, आतमध्ये घेतो, त्याच्यावरती ते हवी होतं. अशा खूप साऱ्या स्टोरी आहेत तिकडे सुद्धा. असं तेच ना, आपल्या इकडे अशा स्टोरीज खूप आहेत, म्हणजे ते किती सत्य आहे आणि किती खोटं आहे, पण बट इन द एंड ते स्टोरी आहेत मनोरंजनासाठी आणि खूप भारी आहेत मला वाटतं. ह्याच्यावर बघायला गेलं तर पूर्ण एक मूवी बनवू शकतात. आणि आता तर बनतायत आणि बनतायत म्हणजे कसं, आता बरंच आता बघतोय ना मी मूवीज, ह्या चांगल्या स्टोरीज वगैरे चांगल्या आता इम्प्रूव्ह व्हायला लागल्या. मुंजा पाहिली तुम्ही? मुंजा नाही पाहिली, पाहायची गेले. मुंजा पाहायला लागेल. आता स्त्री पण आलाय, स्त्री 2 तो पण आता बघायचा आहे. ठीक आहे, पण हे आता हॉररमध्ये आता काहीतरी इंडस्ट्रीने केलं पाहिजे. हो, खूप चांगल्या असे त्याला ना आपल्या इथे नेहमीच असं एक नेगेटिव्ह एक ह्याच्याने बघितलं गेलंय, पण त्याला कधीच असं मला वाटतं मनोरंजनाच्या दृष्टिकोनाने नाही बघितलं, एंटरटेनमेंटमध्ये नाही बघितलंय. हो, आपल्याकडे ना जे पहिले मूवीज बनायचे ना हॉरर प्लस कॉमेडी असायची. हो, आता तेच आहेत, आता पण तसेच आहेत कंटिन्यू. जर प्रॉपर तुम्हाला हॉरर बघायचं आहे तर आपल्या हॉलिवूडमध्ये बघा द नन, म्हणजे काय ते मूवीज आहेत. कॉन्ज्युरिंग नाही, हे त्यातले थोडे यूट्यूबवरती पार्ट्स बघितलेत, ते बघूनच भीती वाटते. असे पण काही मी ऐकलेले आहेत की एक असा मूवी आहे काहीतरी इंडियामध्ये,
जो म्हणजे हिंदीतला आहे, जो कोणी थिएटरमध्ये बघायला गेलं एकट्याने बघून दाखवलं तर बक्षीस ठेवलं होतं. बरं. आणि असा तो एक व्यक्ती गेला होता बक्षीस घेण्यासाठी, एकटा जाऊन बघत होता मूवी. एंडला जेव्हा गेले लोक बघायला तो मेला होता. असं आहे. म्हणजे आहे असा कुठेतरी एक्झिस्ट करतो, यूट्यूबवरती पण आहे त्याची माहिती की असा एक मूवी आहे, त्यामुळे तो बॅन केला आहे. असे बरेच पिक्चर बघा बॅन होतात. जसं हॉलिवूडमध्ये पण एक मूवी होता तो, मला असं वाटतं ते बघितल्यावर त्याचे डायरेक्टर्स वगैरे पण असे मेले होते आणि खूप ऑडियन्स मेला होता, नंतर ती मूवी बॅन करण्यात आली, असं काहीतरी होतं. आणि तू हे पण ऐकलं असशील की बुक्स असतात ना, काही बुक्स असतात शापित बुक्स, तशी काही स्टोरी ऐकलीस का तू? नाही, मी एक निळवंती नावाचं पुस्तक आहे त्याबद्दल ऐकलंय. तुम्ही कोणते ऐकले? निळवंती, त्याच्यात काय होतं म्हणजे ते बुक? म्हणजे ते पुस्तक म्हणजे असं म्हटलं जातं की तो पुस्तक वाचलं ना तर आपण प्राण्यांची, पक्ष्यांशी, झाडांशी बोलू शकतो. पण ते पुस्तक जर अर्ध वाचलं तर तो माणूस वेडा होतो, असं होतं ते. थोडंफार मी एक ही स्टोरी वाचले कुठेतरी. ॲक्च्युली एक ना ट्रेनचा प्रवास असतो. ट्रेनच्या प्रवासामध्ये ना एक मुलगा आहे ना, तो बुक सेलर असतो आणि त्याच्याकडे खूप सारी बुक्स असतात विकण्यासाठी. तो पूर्ण ट्रेनमध्ये फिरतो, गरीब असतो बिचारा. आणि तो जवळजवळ 8-10 वर्षाचा असेल आणि तो गेली 2-3 वर्ष ना एक बुक घेऊन फिरत आहे आणि त्याच्यात अजून आजूबाजूला बुक्स आहेत 3-4, ती विकली जातात. पण ही बुक आहे ना ती विकली जात नाही. प्रत्येक जण ते बुक ओपन करतो, असं बघतो आणि लगेच त्याच्या हातात देतो, मला नाही पाहिजे. हा त्या बुकला एवढा वैतागलेला असतो ना, ही बुक मी टाकून पण कसं देऊ, मी पैसे घातलेत, 300-350 रुपयाचं बुक असतं ते. तर एक दिवस अचानक काय होतं, हे 2 वर्ष कंटिन्युअस चालू आहे की लोक सगळी बघतायत ते असं उघडून आणि लगेच त्याला परत देते की नाही, असं म्हणजे नको आम्हाला. आणि अचानक काय होतं की एक दिवस तो ट्रेनमध्ये प्रवास करताना अचानक म्हणजे विकत चाललेला असतो. एक मुलगी आहे ना, ती अशी म्हणजे एकट्याने प्रवास करत असते, एकटीने. तर एकटीने प्रवास करत असते आणि हा तिच्याकडे जातो आणि तिला बोलतो की बुक घ्या यातलं कुठचं आवडेल ते. आणि ती ऑलरेडी एक पुस्तक वाचत असते. म्हणजे ह्याच्यातून ह्याला कळलं की तिला बुकची आवड आहे म्हणून ती घेते, ती बघते आणि तिला तेच बुक आवडतं. ते जे शापित बुक आहे ते तिला आवडतं. ती त्याला घेते आणि बोलते हे कितीला देणार? तो बोलतो तुम्ही फुकट घ्या चालेल मला, कारण मी गेली 2 वर्ष विकतोय तर कोण घेतच नाही आहे, का ते मलाच माहीत नाही. म्हणून मग ती मुलगी अशी ओपन करते असं आणि ती बघतच राहते त्या पुस्तकाकडे. आणि ती अशी तिच्या पॉकेटमधून डायरेक्ट 500 रुपये काढते असे आणि त्याला देते अशी न बघता त्याच्याकडे. ती स्टार्टिंगपासून वाचायला सुरुवात करते कंटिन्युअस. ती कोणाकडेच बघत नाही आहे पूर्ण ट्रेनमध्ये. ती लगेच त्या बुकमध्ये अशी वाचते, पूर्ण वाचायला घेते. नंतर अचानक टी सी येतो, तो मुलगा निघून जातो. टी सी येतो आणि टी सी तिला बोलतो की तिकीट द्या. तर ती अशी त्याच्याकडे बघत नाही आहे, पण अशी डायरेक्ट त्या पॉकेटमधून असं तिकीट काढून देते असं डायरेक्टली टी सीला. टी सी बोलतो अरे ही बाई अशी का नाही बघत आहे, ही कंटिन्युअस खाली बघते आणि त्याच्यातली चित्र बघतो टी सी, ही भयानक चित्र आहेत त्या पुस्तकामध्ये. तो इग्नोर करतो. तो बोलतो जाऊ दे. तो विचारतो मॅडम उतरायचं कुठे? ती बोलते तुला का सांगू मी उतरायचं कुठे? मी त्या त्याच्यावरती लिहिलंय ना तिकीटवरती, तिथे उतरेन मी, ठीक आहे. त्याच्यानंतर टी सीला ती बोलते डायरेक्ट कोणाचे 200 रुपयासाठी कोणाला उतरवायचं नसतं गाडीतून. टी सी बोलतो ही गोष्ट तर 4-5 दिवसांपूर्वी माझ्याबरोबर घडलेली. मी एका वृद्ध माणसाला उतरवलं होतं ट्रेनमधून, ते हिला कसं कळलं? तर तो तिला बोलतो म्हणजे तो असं इग्नोर करतो, बोलतो अरे काहीतरी भयानक दिसत आहे, आपण आपल्या डब्यात जाऊया. टी सीचा म्हणजे सेपरेट पाठी डबा असतो एक छोटासा. तर टी सी तिकडे जातो. थोड्या वेळाने ही चालत जाते आणि डायरेक्ट टी सीला असा पकडते आणि ट्रेनच्या बाहेर अशी हे करते, असे बाहेर पकडतात ना दरवाजा, बाहेर काढते अशी, असं पकडते आणि त्याला बोलते 200 रुपयासाठी तू एका माणसाला उतरवलास, तो त्याच्या घरामध्ये त्याची बायको आजारी होती, खूप आजारी होती, म्हणून तो चालला होता. तू त्याला उतरवल्यामुळे तो पोचू शकला नाही तिथे, त्यामुळे त्याची बायको वारली त्याला न बघता. ह्याला तू गुन्हेगार आहेस
सोडू तुला, सोडू सोडू अशी ती बोलत असते. तिच्या बॉडीवरती कंट्रोल नसतो, तिच्या आतमध्ये दुसरं कोणतरी असतं आणि ते पुस्तकातलंच असतं काहीतरी. आणि तिथेच त्याच बोगीमध्ये एक तांत्रिक असतो, मांत्रिक, म्हणजे नवीन युगातला असेल, जे शर्ट पॅन्ट जीन्स घालणारा, जुन्यातला ना. तर त्याने म्हणजे आता भूलभुलैयामध्ये जसा अक्षय कुमार बघा तसा, तर त्याच्याकडे असं गंगाजल वगैरे असतं. तो काय करतो, जर त्याने असं शिंतडलं, त्याला माहिती आहे आपल्याकडे पॉवर आहे ह्याच्यामध्ये, ही जर शिंतडलं तर तिच्या अंगातून ती पटकन बाई निघेल आणि ही त्या टीसीला सांभाळू शकणार नाही. म्हणून तो काय डोकं लावतो, तो पहिल्यांदा चेन ओढतो, ट्रेनची चेन ओढतो आणि ट्रेन हळूहळू हळू जशी होते, म्हणजे साधारण 30-40च्या स्पीडला, तेव्हा तो तिच्या अंगावरती पाणी मारतो आणि त्या क्षणी तिच्या अंगावरतून ती निघून जाते आणि टीसी सुटतो हातातून आणि ती अशी खाली पडते. ही जी कॅरेक्टर आपल्या जी पुस्तक असते ती खाली पडते आणि ती तिच्या अंगातून निघून जाते, जे काय असतं ते. टीसी पडतो, टीसीला थोडंफार लागतं, जास्त नाही लागत. आणि नंतर मग जेव्हा तिला जाग येते, तिला काहीच माहीत नसतं. ती बोलते मी पुस्तक वाचायला घेतलेलं, एवढंच मला माहिती, त्याच्या पुढे काय झालं मला माहीत नाही. नंतर मग तो जो माणूस आहे ना, जो पाणी मारतो, तो ते पुस्तक घेतो आणि ते डिस्ट्रॉय करून टाकतो. असं ही एक स्टोरी आहे. म्हणजे अशा भयानक कथा अशा आहेत. पण तेच ना, आपल्या इकडे स्टोरीजनेच नेहमी राहिल्यात, गोष्ट नेहमी खूप महत्त्वाचा भाग राहिल्यात सर्वांमध्ये मला वाटतं. पण दुसरं कोणतं असं तुमच्याबरोबर झालेलं असं जे ऐकलं असेल किंवा घडलं असेल? असं एक सांगायचं म्हणजे, एक ॲक्च्युली एक गाव आहे, त्या गावामध्ये कोकणातलंच गाव आहे बरं असं धरून त्याला. तर कोकणामध्ये एक असं म्हणा की ही फनी, मी एक सांगतोय फनी स्टोरी आहे ही, हॉरर पण फनी. एक गावामध्ये एक माणूस आहे ना, त्याला सगळे लोक सांगतात, म्हणजे त्याला माहिती असतं गावामध्ये कुठे काय आहे, कुठे कसला आवाज येतो. तर तो असा चालत असतो रस्त्याने आणि ना कोणतरी त्याला दगडी मारत असतो, दगड मारतोय. तो असं पाठी वळून बघतोय, अरे दगड मारतोय, इकडून येतोय दगड, इकडून येतोय दगड, इकडून असे दगड येत आहेत त्याला. तर तो राम 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 करत करत चालत असतो, धावत असतो. आणि अचानक म्हणजे असं पुढे जात असताना तो असा पाठी वळून बघतो, त्याला वाटतं कोणतरी आहे मागे जो तुम्हाला दगड मारतोय. पाठी वळून बघतो, पाठी कोणच नसतं. आणि शेवटी घरी जातो, तो घरी जाऊन बघतो, म्हणजे घरी जर पोचल्यानंतर बघतो ना, तर त्याने पॅरेगॉनची चप्पल घातलेली असते, त्याच्यावरती दगड उडून उडून त्याला लागत असतात. तर म्हणजे ही पण आमच्या इकडे ही खरी रिअल झालेली गोष्ट. त्याच्यावर हे फनीमध्ये म्हणजे तेव्हा लोकांना म्हणजे हसू आवरे ना, त्यानं त्याच्या पायापेक्षा जरा मोठी चप्पल घातलेली, असे आपल्याला हे भास पण होऊ शकतं, म्हणजे काहीच नाही तर भासच होतात. म्हणजे जसं आपण कुठून जात असो आणि आपण तिथे ऐकलं असेल, जसं तुम्ही बोललात की तिथून नेहमी गेल्यावर फणसाचा वास येतो किंवा असे वडे तळल्याचा वास येतो. तर जसं तुम्ही ऐकलंय ना, तर खूप वेळा असंही होतं की तिथे जात असाल आणि वास नसेल येत, पण ते ऐकून म्हणजे ते एवढं ऐकलेलं असतं की ते आपोआप एक माइंड एक गेम खेळायला लागतो. तसं होतं. एक तुला एक सांगतो एक स्टोरी. ॲक्च्युली कशेळी घाट ऐकलं? कशेळी घाट हो, म्हणजे खूप भयानक घाट आहे. आता मी प्रवास केला आहे त्या घाटाने 4 व्हीलरने. रात्री मी साधारण 12च्या दरम्यान कशेळी घाटात होतो. आता ह्या कशेळी घाटाच्या स्टोऱ्या खूप साऱ्या ऐकलेल्या असतात, मी ऐकलेल्या होत्या पहिल्यांदा, की ह्या टर्नवरती ही बाई येते, ह्यात हे येतो, माणूस येतो, लिफ्ट मागतो, थांबायचं नाही. तर जेव्हा मी तिथे पोचलो साधारण 11:30-12च्या दरम्यान रात्री, कारण इथून मुंबईतून मी 7:30-8 वाजता निघालेलो, तर तिथे पोचायला मला 11, 11:30, 12 झाले. तिथे गेल्यावर माझ्या पहिल्यांदा मनात भीती आली, पुढे असं काहीतरी घडणार आहे, कोणतरी असू शकतं. मी आणि माझी वाईफ होतो. आम्ही ठरवलं की एखादी गाडी जी पुढे जाईल त्याला आपण फॉलो करायचं. म्हणजे आपण हे बघितलेलं नाही त्या घाटामध्ये काही, पण तरी पण आपण त्याच्यावर ट्रस्ट ठेवतो, आपण त्याला अपमान करत नाही. नाही तर काय कसं मुद्दाम आरडाओरडा करत जाणार, मग ते तुम्हाला त्रास देणार. हो, आम्ही काही नाही, आम्ही मान्य केलं की अशा गोष्टी आहेत. तर त्या गाडीच्या मागवून वगैरे आम्ही करत तो कशेळी घाट क्रॉस केला, पण आम्हाला तिथे असं काहीच जाणवलं नाही.
म्हणजे सांगायचा फॅक्ट म्हणजे काही जाणवलं नाही. पण मी आहे ना असं कोकणात जे आपले वृद्ध व्यक्ती असतात त्यांच्याकडून असं कधी नाही ऐकलं की ते कोणत्या गोष्टीला मानत नाही. कारण जे गावी राहिले, जे तिथे राहिले, त्यांना काही ना काहीतरी अनुभव आलाय. मग भले तो खरा असेल खोटा असेल, पण त्यांना अनुभव आलाय की त्यांच्याबरोबर असं घडलेलं. पण तेच एक सुंदरता पण आहे की बाबा की आपल्याकडे एवढ्या छान सुंदर गोष्टी आहेत आणि जे आपण पुढे नेऊ शकतो. पण मजा आली ओमकारास तुमच्यावर बोलून. तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं, आनंद झाला, भेटलं तुम्हाला, पूर्ण स्टोऱ्या सांगितल्या, अक्षरशः 2 महिने दाबून ठेवले होते आतमध्ये, तुम्हाला कधी भेटून सांगतोय स्टोरीज. तर तुमचे 50,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. 70,000 झाले, आता 70 झाले. 1 लाख होऊ देत लवकरच, 1.5 लाख होऊ देत, 1 मिलियन होऊ देत, आणि असंच तुमचं पुढे भविष्यात हिंदी चॅनल येऊ देत अशी आपण इच्छा आमची व्यक्त करतो. धन्यवाद. तुम्हाला ऑल द बेस्ट त्यासाठी. धन्यवाद. चालेल. बाकी मजा आली आज खूप साऱ्या. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये खाली सांगा. तुम्ही ओमकारलाही फॉलो करू शकता. तेही त्यांचं यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओज बनवत असतात. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण परत एकदा भेटू अशाच एका एपिसोडमध्ये. येस. आणि मला एक आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही रिकीच्या व्हिडिओज बघताय पण त्याला तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये. आणि याचं दुःख मला कसं माहिती, कारण माझ्या चॅनलवरती 80% लोक आहेत ना, ती सबस्क्राईब नाही करत आहेत. 20%च लोक सबस्क्राईब करतायत. तसंच त्याचं पण असू शकतं. तुम्ही कसं सपोर्ट करा एखाद्याला, म्हणजे कसं आहे, तो तुमच्यासाठी आता आम्ही वेळात वेळ काढतोय, तुम्हाला एक चांगलं एंटरटेनमेंट तुमची करतोय. आणि आम्ही असं कुठेही म्हणत नाहीये की ह्या स्टोरीज सगळ्या रिअल आहेत वगैरे. आम्ही एंटरटेनमेंटसाठी असं तुम्हाला आम्ही सांगतो. जसं आपण 2 भाव भेटतो, 2 मित्र भेटतो आणि ते अशा गप्पा मारतोय आम्ही. तर ह्याच्यातच तुम्ही एक असं की आम्ही एवढा वेळ काढतोय, सगळं करतोय, तुम्ही त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे कसं तुमचे म्हणजे जे शुभेच्छा असतील ते त्याच्यापर्यंत पोहोचतील या माध्यमात. तर आपण परत एकदा भेटू. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला हे बोलायला आवडेल की जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल, अशाच गप्पा मारायच्या असतील आणि मजा करायची असेल, तर खाली एक गुगल फॉर्म दिलेला असेल, तो नक्की भरा आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू आणि आपण एक पॉडकास्ट करू शकतो सोबत. चला, बाय.